करूया आणि करूया या दुसऱ्या सामन्याला सुरुवात. घरच्या मैदानावर खेळणार आहे स्वर्गीय बाजीराव अण्णा स्मृती 11 चिरनेर आणि त्यांच्या विरोधात अर्थातच आवरे संघ भोलानाथ आवरे. टॉस जिंकला चिरनेर संघानं. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आवरे टीमला. तर सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली. साई गावण ऑन स्ट्राइक बॅट्समन आणि श्रीकांत ठाकूर नॉन स्ट्राइकला. यस पंच राजेंद्र गरसरांचा ग्रीन सिग्नल. मॅन फ्रॉम नवीन शेवा. गेम इज ऑन. पहिला बॉल ऋषिकेश नारंगीकरचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. हवेमध्ये झेल. पहिली विकेट. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज साई गावण बॅक टू डग आउट. अगरी कोळ्यांची आई कुलस्वामिनी एकविरा आईचे संगीत तुम्ही ऐकलात. प्रत्येक गावामध्ये गावदेवी असते बघा, ग्रामदेवता, नवसाला पावणारी आई. आणि आज आपण सातत्यानं डीजे मास्टरच्या माध्यमातून ही संगीत ऐकत आहोत. नवीन फलंदाज वनडाऊनला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर धक्का मिळाला आवरे टीमला. न्यू बॅट्समन रोहित म्हात्रे. आवरे टीम मैदानावर खेळत असताना आमचे सुनीलजी वर्तक सर आज मात्र स्वतः ते स्पॉन्सर पॅकर राहिलेत. यस अंपायर थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. गोलंदाज ऋषिकेश नारंगीकरवर आक्षेप आलाय. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर तपासली जाईल ऑन स्क्रीन. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून बघा. त्या स्क्रीनवर आमचे संदीप पाटील जासई गावचे एक अनुभवी पंच. अनेक वर्ष खेळाचा अनुभव आहे त्यांच्या पाठीमागे आणि ती पंचांच्या भूमिकेत चेक करतील. अँगल केला चेक जाईल पूर्णपणे. यस कंटिन्यू करायचंय. गोलंदाजी अगदी पूर्णपणे राऊंड मध्ये हात फिरवावा लागतो टेनिस क्रिकेटच्या नियमाप्रमाणे. पुन्हा एकदा ऋषिकेश. हा बॅटचा ब्रश अगदी फ्लाय स्लिपला झाला होता आणि तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अगदी बाल बच गे म्हणावं लागेल. सुरक्षित फलंदाज. ही धोकादायक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर बघा इथे 1 न सुरुवात झाली आहे. श्री गणेशा शुभारंभ झालाय तो म्हणजेच भोलानाथ आवरे संघाचा. एका धावेनं सुरुवात झाली. एक पहिल्याच बॉलवर गडी बाद झाला. ऋषिकेशला मिळालेली पहिली सफलता. आज घरच्या मैदानावर हा घरचा यजमान संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात भोलानाथ आवरे पाहुणा संघ. कशा पद्धतीनं हा मॅच रंगेल. पूर्वार्धाचा खेळ. चेंडू पॅडवर आदळलाय. लाऊड अपील केलाय परंतु लेग स्टंपला लाईन चेक केली पंचांनी. याच राजेंद्र गरत म्हटलं तर नवीन शेवा एक लिजेंड खेळाडू आहेत. त्यांनी अनेक वर्षांचा क्रिकेट खेळ खेळलाय त्यामुळे त्यांच्याकडे दांडग अनुभव आहे. योग्य निर्णय त्यांनी दिला लेग बाईटच्या स्वरूपात. इथे मिळाली अजून एक धाव. 1-1 करत मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये ऋषिकेश नारंगीकरनं पूर्णपणे जखडून ठेवले त्या फलंदाजांना. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट आहे. स्लोवर केलाय. हेरलं बरोबर फलंदाजानं आणि ठोकलाय. इथे मात्र बॅट्समन रोहितच्या बॅट मधून आला हा पहिला षटकार. ऊर्जा देणारं संगीत आहे मित्रांनो. अगदी 12 वाजण्याची वाट पाहतायत माझ्या राजाची. शिवजयंती साजरी केली जाईल परंतु वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला रोहितनं. इथे मात्र मिळेल सिंगल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 9 या आकड्यावर. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. ऋषिकेश नारंगीकर. चांगला मारा आहे बघा ऋषिकेशचा पॉवर प्ले मध्ये. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळून देत नाही. एक षटकार वगळला ना तर त्यानंतर त्यानं खूप चांगली लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी केली आहे.
शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. हो 2 ते 3 वेळा हातातून चेंडू निसटला. प्रयत्न खूप चांगले होते क्षेत्ररक्षक साहिलचे, मात्र 1 2 3 अटेंड करत असताना झेल हातातून निसटला. दूरवरचा अंतर कापत आला होता, वाईडिश लॉंग ऑनला होता, लॉंग ऑफ कडे आला, परंतु हातातून झेल निसटला. चांगला प्रयत्न, वेल ट्राय साहिल. 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. 11 धावा धावफलकावर लागल्यात. पाऊले षटक समाप्त झालंय. स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी स्मृती चषकाचे हे दमदार आयोजन तुम्ही पाहताय. खरं तर स्वर्गीय बाजीराव आता सर्वांचे लाडके अण्णा यांच्याबद्दल सांगायचं झालं ना तर त्यांच्या स्मृतीची आठवण आपल्याला अखंड स्मरणात राहील. सरपंच पद त्यांनी भूषवलं, त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य पद देखील भूषवलं. परंतु शिक्षण काय होतं हे जर तुम्हाला विचारलं ना तर त्यांच्याकडे शिक्षण फार कमी होतं. त्यांच्या स्वभावाच्या जोरावर त्यांनी सरपंच पद भूषवलं. त्यांच्या स्वभावाच्या जोरावर त्यांनी रायगड जिल्हा परिषद सदस्य पद भूषवलं. कारण मित्रांनो बघा, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावली भेटतायत, परंतु मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी हीच पावलं झिजवावी लागतात. आणि त्याच स्वभावामुळं एवढे मोठे महान आज जरी आपल्या मध्ये नसली असती तरी त्यांच्या आठवणी मात्र निरंतर राहतील. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. तिथे मात्र विवेकचा हा पहिलाच बॉल डॉट जातोय. पहिलाच बॉल डॉट. विवेक हातनोलकर चिरणे टीमचा गोलंदाज. ओहो लवली, काय अचूक टप्पा आहे बघा. मिडल स्टंप ज्या पद्धतीनं आहे त्याचमध्येच अगदी विकेटच्या बरोबर मधल्या टप्प्यावर चेंडूची गोलंदाजी आपण फेकी असताना पाहायला मिळतोय. विवेक आणि चेंडूला थोडा टॉस करतोय, राईस करतोय आणि त्याच मुलं फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. बॅट्समन रोहित मात्रे ज्याने षटकार ठोकला होता तोच. 2 बॉल डॉट. फेकल्यानंतर हेरलं रोहितनं की चेंडूला जास्त बाउन्स मिळतोय. स्विच हिटचा वापर केला आणि त्यामध्ये यशस्वी झाला आहे. रिव्हर्स स्वीपचा आलाय चौकार. थँक्यू मॅडी. खरं तर आज डीजे ऑपरेटिंग करताना मॅडीला तुम्ही पाहता आणि खूप चांगली साऊंड सिस्टम तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य देखील करताना. पहिला बॉल डॉट केला, दुसरा बॉल ही डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवर मात्र त्या रोहित म्हात्रेनं बरोबर स्विच हिटचा चौकार ठोकला. त्यानं ओळखलं की गोलंदाज विवेक हा जास्तीत जास्त लांब बॉल ठेवतोय, म्हणजेच अगदी मधल्या टप्प्यावर आणि चेंडूला उसली देतोय. तिसऱ्या बॉलवर बरोबर रिव्हर्स स्वीप खेळला. आता मात्र पुढील चेंडू रोहित पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. हा वापर केला होता फुटवर्कचा. अगदी स्टेप फॉरवर्ड अँड प्ले अशा परिस्थितीत खेळण्याचा प्रयत्न केला विवेकनं, मात्र चेंडू अजूनही मागे ठेवला आणि अशा परिस्थितीमध्ये रोहित मात्र हा डॉट बॉल तिसरा खेळतोय. चौकार जरी आला असला ना तरी 4 बॉल मध्ये 4च धावा आल्यात. पुन्हा हाफ ट्रॅकरचा बॉल, बॅटचा ब्रश घेऊन चेंडू गेला फ्लाय स्लिपच्या दिशेनं, गलीच्या दिशेनं चेंडू 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. परंतु इथे पाहता पाहता तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या. काय रनिंग बिटवीन म्हणावी लागेल या 2 फलंदाजांमध्ये. व्हेरी गुड रनिंग बिटवीन. चित्त्याच्या चपलाईनं अगदी जीवाच्या आकांतानं या 3 धावा कंप्लीट करताना रोहित म्हात्रे आणि श्रीकांत या 2 फलंदाजाला तुम्ही पाहिलात आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 18 या आकड्यावर. या षटकातला लास्ट बॉल, दुसरा पॉवर प्ले. 18 धावा धावफलकावर लागले. सेकंड पॉवर प्ले मधला हा लास्ट बॉल. ऑन स्ट्राइक बॅट्समन श्रीकांत. पुन्हा शॉर्ट पिच बॉल, देखना फटका इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरला नेत्रदीपक क्लास दाखवणारा फटका टेनिस क्रिकेटचा हा येतोय चौकार.
तत्पूर्वी अनेक मान्यवरांचं आगमन झालंय. मोठेजोई काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष रमेशजी पाटील, मोठेबम काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा चिरनेर विभागीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी कदम, मोठेजोई काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा ग्रीष्मा 11 वागीरवाडा आणि ग्रीष्मा 11 अकादेवी मोठेजोई या टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय अतिश गावण, त्याप्रमाणे औरेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील साहेबांचे अतिशय जवळचे निष्ठावंत सहकारी आणि भोलानाथ आवरे टीमचे बिग सपोर्टर पुरस्कर्ते सन्माननीय अविनाशजी गावण यांचं इथं शुभागमन आहे. त्याप्रमाणे चिरनेर गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय निलेश केणी यांचं शुभागमन आहे. शिवधन पतसंस्थेचे संचालक सन्माननीय अमित चिरनेरकर यांचं शुभागमन आहे. चिरनेर गावचे सुप्रसिद्ध मूर्तिकार नारायण चिरनेरकर यांचं शुभागमन आहे. या सर्व मान्यवरांचं प्रथमतः मी शब्द सुमनानं या निमित्तानं स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिसरं षटक सुरू होते, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं. ऋषिकेश पहिलाच बॉल स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय चेंडूवर, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण जिथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. मनीष चिर्लेकर आमचे गुणलेखक खूप चांगलं गुणलेखन करत असताना तुम्हाला प्रत्येक रात्रीमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आज अंतिम रात्र. ऋषिकेश नारंगीकर बघा, ज्याच्या वाट्याला दुसरं षटक आलं, पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. हा चेंडू फटका फसलाय, परंतु इथे सिली मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक नव्हता उभा, अन्यथा झेल मिळाला असता. परंतु त्या ठिकाणी जसा चेंडू गेला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच असताना या 2 धावा धावून धावून धावा घ्याव्या लागल्या आहेत. आणि खरं तर धावांची लयलूट खरं तर करावी लागेल पहिल्या सत्रामध्ये आवरे टीमला, कारण चिरनेर संघ घरच्या मैदानावर सरावाचा मैदान आहे, रोजची खेळपट्टी आहे, त्यामुळे चांगला अनुभव असेल या मैदानावर खेळण्याचा. त्यामुळे भोलानाथ आवरे टीम या संघाला मोठ्या धावसंख्येचं आव्हान ठेवावं लागेल. 5 षटकांचा सामना. ओहो, हे काय घडलं, एवढा वेग होता की वेळही मिळाला नाही बॅट्समॅनला बॅट घालण्याकरता त्या बॉलमध्ये, आणि तिथेच मात्र क्लीन बोल्ड झालाय. यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. फलंदाज मान्यवरांचं आगमन झालंय. कळमुसरे गावचे सुपुत्र आदर्शवत शिक्षक अर्थात हे दाम्पत्य दोघेही शिक्षक आणि शिक्षकीय पेशा स्वीकारत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ज्या शिक्षकांना केलंय, त्या पलीकडे एक उत्तम निवेदन ज्यांच्या मुखामधनं आपण अनेक कार्यक्रमानिमित्तानं ऐकत असता, असे सन्माननीय संजय केणी साहेब त्यांच्या समेत त्यांच्या सौभाग्य होती आदर्श शिक्षिका रंजनताई केणी यांचं इथं शुभ आगमन आहे. त्याप्रमाणे अमेय लॉजिस्टिकचे आमचे रवींद्र भगत आणि रोशन मोकळ यांचे सर्व मित्रपरिवार यांचं इथे शुभ आगमन आहे. तर सर्वांचं मनपूर्वक प्रथमतः आम्ही स्वागत करतोय. इथे पुढील चेंडू देखील जातोय डॉट. काय कमालीचं षटक फेकलं जाते ऋषिकेश नारंगीकर कडनं, परंतु 25 धावांवर ही धावसंख्या थांबली जाते. तिसरं षटक ही सुरू आहे आणि ऋषिकेशनं आतापर्यंत बघा या षटकामध्ये देखील अवघ्या 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे. इथे हा थोडा ऑफस्टम्प सोडून जातोय. पंच राजेंद्र गरज सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. हा चेंडू बघितला तर ऑफस्टम्प सोडून गेला, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर होता. पंचांनी घोषित केलं, लाईन चेक केली आणि नियमाप्रमाणे टेनिस क्रिकेटच्या अस्वारी चेंडू घोषित केला. पुन्हा फेकावा लागेल ऋषिकेशला हा बॉल. अवांतर धाव एक्स्ट्रा वाढली, 26 धावा, 26 रन. हा लेग स्टंपला होता बॉल. पहिला ऑफ स्टंप सोडून हा लेग स्टंप सोडून, म्हणजे दोन्ही बाजूनं हा ऋषिकेश गोलंदाजी करत असताना परंतु दिशा भटकली आहे मी म्हणेन. इथे आता लाईन लेन त्याची भटकताना पाहायला मिळते, कारण 2 वाईट बॉल आले, अवांतर धावा वाढल्यात आणि त्यामध्ये 2 चेंडू त्याला एक्स्ट्रा फेकावे लागतील. 27 धावा. स्लोवर बॉल. हे लाईन खूप चांगली होती, बरोबर फसवलाय अगदी गोलंदाजानं फलंदाजाला गोंधळात टाकलाय या बॉलवर. कधी वेगानं कधी स्लो, ही सारी गती परिवर्तन करणारी गोलंदाजी तुम्हाला ऋषिकेश नारंगीकरची पाहायला मिळते.
हा बाहेर निघाला. लगेच पंचांनी हेरलं, हे मात्र घोषित केला स्वैर. तिसरा बॉल वाईड आणि यस बॉलर्स रिव्ह्यू आहे, म्हणजे फिल्डर्स रिव्ह्यू असेल. वाईड साठी चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे संदीप पाटील आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच बॉल योग्य आहे. डॉट बॉल जाईल. अरे राजेंद्र गरज सरांना वाटलं की हाफ स्टंप सोडून कदाचित चेंडू निघालाय आणि त्यामुळं गोलंदाज आता एवढा कॉन्फिडन्स होता बघा, त्यांनी लगेच रिव्ह्यू घेतला आणि हा फेअर डिलिव्हरी म्हणजे अगदी लिगल डिलिव्हरी असल्या कारणानं हा डॉट बॉल जातोय. षटकही समाप्त झाला आणि 3 षटकांचा वाजवी खेळही समाप्त झाल्यानंतर 27 धावा धावफलकावर लागल्यात. यानंतर नक्की आपण स्वर्गीय गोपाल वर्तक, स्मृती गोवटणे विरुद्ध निर्वी 11 टाकीगाव, म्हणजेच बघा गोवटणे संघ आणि टाकीगाव या दोन्ही संघाच्या संघनायकाला टॉस साठी आपण आमंत्रित करूया. पहिला पुकार असेल तुम्हाला. बघा या स्पर्धेचा नियम, तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांमध्ये फेकायचेच आहेत. 3 षटक झालेत, मग टायमर आम्ही लावलेला आहे. जर चौथ्या षटकासाठी तुम्ही 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतलात तर एक खेळाडू तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा स्वरूपात येईल. म्हणजे जे आपण 6 खेळाडू ठेवतो ना, तिथे 7 खेळाडू तुम्हाला ठेवावे लागतील. या स्पर्धेचा नियम आहे, योग्य नियम आहे आणि खरं तर हसावा. डिसिप्लिन टेनिस क्रिकेटमध्ये असणे गरजेचं आहे. त्यामुळे जरी घरचा संघ घरच्या मैदानावर खेळत असेल ना, तरी नियम मात्र सर्वांना सारखेच असतील. याकडे तुम्ही लक्ष द्यावे. पूर्ण आमची कमिटी, आयोजन कमिटी याकडे लक्ष देऊन आहेत. कौतुक करेन मी या संपूर्ण कमिटीचा. अलंकारजी परदेशी, राजेंद्र भगत आमचे असतील, किशोरजी केनी, सचिन गबाडी, मनोज ठाकूर, सारी मंडळी खूप मेहनत घेत आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर मात्र इथे काय घडलं, गरज होती का ही दुसरी धाव घेण्याची? नाहीये. इथे मात्र मी म्हणेन या क्रिकेट मधली जणू काही आत्महत्याच घडली आणि तिथे मात्र विकेट प्राप्त झालाय. रोहित हा फलंदाज धावचीत बाद. वरांचं आगमन होते. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अर्थात शिवसेना पक्षाचे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब अर्थात सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्याप्रमाणे प्रभावी अतिशय प्रभावी अशी ज्यांची व्यक्तिरेखा आहे, हुबेहूब एकनाथ शिंदे साहेब म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण रायगडची जनता पाहते, असे सन्माननीय DK भोपी साहेबांचं इथे शुभ आगमन होतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. तर स्वागत करूया पाहुण्यांचं आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र धावसंख्या धावफलकावर 28 थांबली आहे. चेंडू अगदी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पॅडवर आदळलाय. आणखी एक विकेट, लेग बिफोर द विकेट. विकेट नंबर 4, बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. बघा पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी आक्षेप घेतला गोलंदाजावर. शैली पुन्हा एकदा तपासली जाईल स्क्रीनवर. संदीप पाटील आमचे पंच, तिसरे पंच चेक करावं लागेल. थोडाच आक्षेप आलाय पुन्हा एकदा याला. गोलंदाज गणेश पाटील या गोलंदाजाच्या येस थर्ड अंपायर येस लिगल आहे, ओके आहे. शैली आपण तपासली गेली आहे आणि गोलंदाज बरोबर योग्य अँगलमध्ये गोलंदाजी करतोय असं सांगितलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळ सुरू होईल. धावसंख्या धावफलकावर थांबली गेली आहे ती फक्त 28. षटक सुरू आहे. चौथं गोलंदाज गणेश पाटील गोलंदाजीच्या उंबरट्यावर. राजेंद्रजी भगत, खूप चांगला उल्लेख आपण करताय की राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक क्षेत्रातील बघा शिक्षक वर्ग देखील इथे दाखल झालाय. त्यांचंही स्वागत केलं गेलं. या स्पर्धेला चिरनेर गावचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य आणि या स्पर्धेचे एक वरिष्ठ आधारस्तंभ सन्माननीय पद्माकर चिंतामण पोपेरकर यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. त्याप्रमाणे सन्माननीय साई भक्त आणि आमच्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अमर परदेशी यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून आभार. नेक्स्ट बॉल
अंपायर सिग्नल करतायत इथे मात्र बघा नो बॉल. यस, नो बॉलचा इशारा येतो आणि एक धावही आली आहे म्हणजे 1+1 अशा 2 धावा वाढतील संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचेल आता टोटल 30 या आकड्यावर. षटक क्रमांक सुरू आहे 34 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 30 रन्स. आवरे संघ भोलानाथ आवरे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर चिरनेर घरच्या मैदानावर चिरनेर संघ गोलंदाजी फिल्डिंग करणारा संघ. चौथ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 30. गडी बाद झाले 4 बाद 30 धावा धावफलकावर. ही अगदी पॅडवर अदललाय चेंडू. खूप चांगली गोलंदाज खोलवर पद्धतीची गोलंदाजी करतोय गणेश पाटील. अगदी अचूक टप्पा आहे त्या गोलंदाजीचा. वेधक मारा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि अशाच माऱ्यासमोर फलंदाज थोडेसे हदबळ होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 धावसंख्या अवघ्या 30. बघा 5 षटकांच्या 31 धावा धावफलकावर असावी कारण या 5 षटकांमध्ये तुम्हाला 50 आकडा जर क्रॉस करावाच लागेल. परंतु काय गोलंदाजी टिचून मारा होतोय मैदानाच्या आतमध्ये. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम हे गोलंदाज करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये चौथ्या षटकामध्ये देखील धावसंख्या कमी पाहायला मिळेल की काय. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषिकेशनं 11 धावा, विवेकनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आणि ऋषिकेशनं तिसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा. मान्यवरांचं आगमन होतं. तत्पूर्वी व्यासपीठाकडं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हुबेहूब असणारे, ज्यांची देहबोट जर आपण बघितलं तर हुबेहूब एकनाथ शिंदे साहेब असे व्यक्तिमत्व, क्रांतिकारी सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव शेठ फडके साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय सन्माननीय डी.के. भोपी साहेबांचे इथं शुभ आगमन झालंय. प्रथमतः तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. अजून एक गडी बाद झालाय. 5 गडी हे बाद झालेत आतापर्यंत भोलानाथ आवरे संघाचे. धक्क्यांमागून धक्के मिळत आहेत. धावसंख्या अवघ्या धावफलकावर लागल्यात त्या फक्त आणि फक्त 29 धावा. चौथ्या षटकातला आता मात्र शेवटचा चेंडू. अगदी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे भोलानाथ आवरे संघाची. इथून आता या डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी करावी लागेल. आक्रमक पवित्रा उचलावा लागेल या फलंदाजांना. खूप चांगली पाहुण्यांची मांदी आली पाहायला मिळते. आज व्यासपीठ बघा भरगच्च भरलेला आहे. व्यावसायिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, विविध क्षेत्रातील मान्यवर आज आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. औचित्य आहे तिरंगा चषक 2025. इथे मात्र बघा काय फलून काढल्यात. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू असताना 2 धावा. रणनीती खूप चांगली आहे परंतु अंपायर इथे सिग्नल करतायत एक शॉर्ट रन आहे की काय आणि चेक केलं जाईल. या डेफिनेटली त्यांनी सांगितले की थोडं तपसार या स्क्रीनवर. आज सर्व काही सहज सोपं झालंय. संदीप पाटील सर, पाण्याचीही मागणी केली जाते. ज्यावेळी आम्ही क्रिकेट खेळायचो 15-20 वर्षापूर्वी लाईव्ह नव्हतं. ऑन फील्ड काय आहे ते कधी कधी खूप मोठं गडबड गोंधळी व्हायचं मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता सर्व काही स्पष्ट होतं लगेच. ही टेक्नॉलॉजी आहे. वाढतं विज्ञान, वाढतं हे प्रसार माध्यम आणि त्याच्या जोरावर बघा आज टेनिस क्रिकेटला देखील खूप मोठे सुगीचे दिवस आलेत. हा क्रेज वाढत चाललाय टेनिस क्रिकेटचा. तुम्ही पाहतोय 2 धावा कंप्लीट. नवी मुंबई विभागातील एक नामवंत उद्योगपती की ज्यांचं सहकार्य आमच्या तिरंगा ट्रॉफीला नेहमी होतोय असे सन्माननीय अनिकेत भगत साहेबांचे इथे शुभागमन होतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. पाहुण्यांची मांदी या स्पर्धेला आपण सालाबाद प्रमाणे पाहत असताय असे सन्माननीय अनिकेत भगत साहेबांचे इथे आगमन होतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. 33 रन्स, 33 धावा धावफलकावर 4 षटकांचा वादवी खेळही समाप्त झाला. 5 विकेट मिळालेत आणि 33 धावा. स्लॉग ओव्हर आता अंतिम ओव्हर आहे. हणामारीचं षटक ज्या षटकाला समजलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, या मर्यादित टेनिस क्रिकेटच्या षटकांमध्ये तोच षटक फेकण्यासाठी येतोय गोलंदाज साहिल ठाकूर.
साहिल ठाकूर बघा व्यासपीठावर आमचे शिक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत. मित्रांनो, आपण काला रंग हा अशुभ समजला जातो, परंतु याच काळ्या रंगाच्या फळ्यावर याच शिक्षकाने अनेक विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य केलंय. ते शिक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत आणि इथे मात्र स्लॉग ओव्हर मध्ये अगदी पहिल्याच बॉलवर साहिलच्या ठोकलाय तिरंगा चषकातला दमदार सिक्सर. विनंती असेल मुख्य गेट समोर जी आमचे प्रेक्षक वर्ग उभे असतील कृपया आणि वाहनं असतील त्यांच्या तर त्या लावू नका आणि तो प्रवेशद्वार थोडासा मोकळा सोडा, कारण आमच्या पाहुण्यांच्या गाड्या तिथून येत आहेत. प्लीज, सहकार्याची गरज आहे, आवश्यकता आहे. तुम्हाला विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीने. षटकार आल्यानंतर धावसंख्या आता वेगानं वाढत गेली आहे, ती टोटल 39 या आकड्यावर. या स्पर्धेमध्ये खास आकर्षण बघा, मिकी माऊस एंटरटेनमेंट करण्यासाठी देखील आहेत. इथे पलटवार केलाय साहिलनं, लगेच मात्र डॉट बॉल फेकलाय. धावसंख्या जशी वाढत चालली होती 39 या आकड्यावर, त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय साहिल स्लॉग ओव्हर मध्ये. पुढे आला, सरसावलाय, हवेमध्ये लॉफ्ट केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता उभा, पकडतोय झेल. विकेट नंबर 6 जाईल मैदानातून बाहेर. मला वाटलं मिकी माऊस आहेत, हे जंगलच्या आपल्या या चेन्नईच्या जंगलातून आलेले कोण आहेत? हा, काल मिक्की माऊस होते, आज आमच्या या चिरनेरच्या जंगलातून थेट मैदानावर नाचण्यासाठी आलेले आहेत. ओहो, विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आहे उभा, तिथे चेंडू पकडला जातो, एक सिंगल आले आहे. धावसंख्या अवघ्या 40 या आकड्यावर फक्त पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. भोलानाथ आवरे टीम, तुम्हाला आता धावसंख्या वाढवावी लागेल. अगदी शेवटच्या 2 बॉलवर हिटिंग स्ट्रोक खेळावेच लागतील. हे टार्गेट सेट करणारे बॉल आहेत. टाकीगाव आणि गोवटणे संघ, तुम्हाला शेवटचा कॉल असेल बघा. टाकीगाव संघाचा संगणक आलेला आहे. गोवटणे टीम, आमचे वर्तक सर होते आता इथे. हा, 2 बॉलची पॅनल्टी आहे बघा, जर टॉस साठी लेट झाला तर. लास्ट बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू, परंतु डावखुरा फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. वाईडिश लॉंग ऑफ कडे अजून एक बॉल आहे, इथे मात्र फलंदाज होईल धावची बाद. लास्ट बॉल, 1 to go. कृपया या आमच्या सर्व कलाकारांना कोणी त्रास देऊ नका, दगड मारू नका, ही सर्वांना विनंती आहे. त्यांना एन्जॉय करू द्या. मी भोपी साहेबांना विनंती करेन की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. स्वर्गीय गोपाल वर्तक, गोवटणे विपक्ष निर्वी 11 टाकीगाव या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीमध्ये 3रा सामना. या सामन्याचं नाणेफेक उभे असणारे एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करूया. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. मी म्हटलं होतं की टार्गेट सेट करावं लागेल या आवरेज टीमला या एका बॉल मध्ये, कारण धावसंख्या धावफलकावर फक्त 41 लागली गेली आहे. त्यामुळं व्हेरी इम्पॉर्टंट, मच निडेड 6 और बाउंड्री फॉर आवरे टीम अतिशय महत्वाचा असेल हा चेंडू तुम्हाला. आणि तो खेळण्यासाठी नवीन फलंदाज केतन पाटील मैदानात. केतन टू साहिल. हो आहे, साहिलनं चेंडू डॉट फेकलाय. गुड बॉलिंग. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या 17 मध्ये 41 या धावसंख्येवर थांबलाय आवरे संघ.
आता जिंकण्याकरता 42 धावांचं लक्ष समोर उभं केलंय चिरनेर संघासाठी. चला आपण स्वागत वळूया DK भोपी साहेबांसोबत. अनेकांना फोटोचं मोह मात्र इथे आवडता येत नाहीत, कारण हुबेहूब एकनाथ शिंदे साहेब नक्कीच राजेंद्र सर, एकनाथ शिंदे सर आले तर त्यांना वाटेल की मी हुबेहूब एका आरशासमोरच उभा आहे, तेही कदाचित कन्फ्युज होतील. मान्यवरांचं आगमन होतंय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांचं लाख मोलाचं प्रेम आम्हाला गेले 10 वर्ष मिळालंय, या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं 1,50,000 रुपयाचं आम्हाला पारितोषिक देणारं व्यक्तिमत्व चिरनेर गावचे दानशूर उद्योगपती, या गावाचे सर्व सन्माननीय राजशेठ खार पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय सागर शेठ खार पाटील. रंजना केंद्र यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर वळूया आपण सन्मानाकडे. जास्त वेळ न घेता मी किरण कुमार यांना विनंती करेन की आपण सन्मानाकडे वळूया. मी अलंकार परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री की ज्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली, त्यांच्या प्रमाणे हुबेहूब त्यांची देहबोली आहे. क्रांतिकारी सेवा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे उपाध्यक्ष आणि नामदेव शेठ फडके साहेबांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय सन्माननीय DK भोपी साहेबांचं स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अलंकार परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण DK भोपी साहेबांचं स्वागत करायचं आहे. सणांसाठी राब राबतो सागल्या ज्या प्रकारचं सन्मान त्या प्रकारचं गाणं, त्याप्रमाणे ज्यांचं आता शुभ आगमन होतंय, नवी मुंबई विभागातील एक नामवंत उद्योजक सन्माननीय अनिकेत भगत साहेबांचं त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारांसोबत इथे आगमन होतंय. मनपूर्वक प्रथमतः तिरंगा ट्रॉफीच्या वतीने आमचं त्यांचं शब्द सुमनानं आम्ही स्वागत करतोय. अनिकेतजी भगत साहेबांचं त्यांच्या समेत समीर ठाकूर कंटवरी, समीर पाटील दिघोडे आणि संपूर्ण मित्र परिवार या सर्वांचं आपण स्वागत करतोय. मी विनंती करेन सन्माननीय हेमंत परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अलिबाग उरणचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर शेठ ठाकूर साहेब यांचे सुपुत्र ॲडव्होकेट तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साधी राणे आणि उच्च विचारसरणी, आपल्या वडिलांना जे कमवलं त्याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारे, शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी असं आपण म्हणतो त्याप्रमाणे कार्य करणारे ॲडव्होकेट सन्माननीय प्रवीण मधुकर ठाकूर साहेबांचं स्वागत सन्माननीय हेमंत दामा परदेशी यांच्या शुभ हस्ते होतोय. सन्माननीय प्रवीण ठाकूर साहेबांचं स्वागत यावेळी व्यासपीठावर होताना पाहत आहे. उरण अलिबागचे माजी आमदार, खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपण हा मतदारसंघ पाहिला होता, खूप वर्ष मीनाक्षी ताईंना पाहिलं, तदनंतर मधुकर ठाकूर साहेबांना 5 वर्ष आमदार पदाचं काम करत असताना या तालुक्याचा विकास साधला त्यांचे सुपुत्र. तदनंतर गेले 10 पर्व आम्ही ही स्पर्धा भरवतोय. शून्यातून आम्ही ही स्पर्धा निर्माण केली. ज्यावेळी आमच्याकडे 1 रुपयाही नव्हता त्यावेळी मात्र आम्हाला ज्यानं पाठबळ दिलंय
या गावाचे विकास पुरुष, या रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड नाव असणारे सन्माननीय राजाशेठ खारपाटील साहेबांचे सुपुत्र सन्माननीय सागरशेठ खारपाटील, ज्यांच्याकडनं या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं 1,50,000 रुपयाचं बक्षीस आम्हाला दिलंय, त्या सन्माननीय सागरशेठ राजाशेठ खारपाटील यांचा सन्मान होईल. मी विनंती करेन आयोजकांच्या वतीनं सन्माननीय अलंकार परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सागरशेठ यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर नवी मुंबई विभागातील नामवंत उद्योजक, उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड ज्यांचं नाव, माणूस पैशानं श्रीमंत होत नसतोय, मित्र परिवार ज्यासोबत आपल्या सोबत असतं त्यावेळी एखादा माणूस मोठं होतोय. आयुष्यामध्ये आपण काय कमवलाय, पैसा कितीही कमवा तो राहत नसतोय, मात्र मित्र परिवार रात्री अपरात्री कधीही मदत धावून येत असतो. तो मित्र परिवार जोपासणारा एक उद्योग क्षेत्रामधील युवा नेतृत्व सन्माननीय अनिकेत भगत साहेबांचे तो शुभ आगमन आहे. मी विनंती करेन सन्माननीय संतोष भगत यांना आणि अलंकार परदेशी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेत भगत साहेबांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय अनिकेत भगत साहेबांचा सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने सन्माननीय संतोष भगत आणि सन्माननीय अलंकारजी परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नवी मुंबई विभागातील युवकांचं प्रेरणास्थान, खऱ्या अर्थानं अनेक युवकांना, बेरोजगारांना नोकरी देण्याचं काम करणारं हे दमदार एक नाव, असं कुठलंही गाव नाही जिथं अनिकेत भगत साहेबांचं नाव नाही, असे हे दमदार नेतृत्व. तदनंतर आपण व्यासपीठावर पाहताय एक आदर्शवत शिक्षक ज्यांना अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय असं हे दाम्पत्य संजयजी केणी आणि रंजना केणी या दोन दाम्पत्याचं आपण स्वागत करूया. मी अमर परदेशी आणि योगेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण संजय केणी आणि रंजनाताई केणी यांचं स्वागत करायचं आहे. थोडंसं दिलगिरी व्यक्त करतोय क्रिकेट प्रेमींची, कारण सन्मान ही महत्वाचा आहे. व्यासपीठावर ॲडव्होकेट विघ्नेश अलिबाग गावातून आलेले आहेत, अलिबाग तालुक्यातून आले आहेत. मी त्यांचाही सन्मान करण्यासाठी या निमित्तानं विनंती करेन मनोज ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विघ्नेश ॲडव्होकेट यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर औरे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय अविनाश गावंड अर्थात भोलानाथ औरे टीमचे पुरस्कर्ते आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अविनाश गावंड यांचं स्वागत होईल. मी विनंती करेन प्रवीण म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अविनाश गावंड यांचं स्वागत करायचं आहे. व्यासपीठावर दिघोडे गावचे उद्योगपती, उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड नाव ज्या माणसांना कमवलंय आणि अनिकेत भगत साहेब यांच्या समवेत सतत समाजाशी बांधिलकी जोपासून काम करणारे एक दमदार नाव विश्वजित ठाकूरांना अभिजित ठाकूर यांच्या गावातील असणारे हे सुपुत्र सन्माननीय समाधानजी पाटील यांचा सन्मान होईल. मी पुन्हा एकदा मनोज ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण समाधान पाटील यांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर मोठेजोई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय रमेश पाटील यांचं इथे शुभ आगमन आहे. मी या निमित्तानं विनंती करेन रोशन गोंदली यांना की आपण काँग्रेस कमिटी मोठेजोईचे अध्यक्ष रमेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. रमेश पाटील अध्यक्ष काँग्रेस कमिटी मोठेजोई. तदनंतर व्यासपीठावर कंटवली गावचे उद्योगपती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव सन्माननीय समीर ठाकूर यांचा सन्मान होईल. मी रोशन गोंदी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय समीर ठाकूर साहेबांचं स्वागत करायचं आहे. व्यासपीठावर मोठेजोई काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि चिरनेर विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष विनोदजी कदम यांचे इथे शुभ आगमन आहे.
मी आयोजकांच्या वतीने विनंती करेन प्रथमेश गोंदी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजी कदम यांचं स्वागत करायचं आहे. मान्यवरांचा सन्मान आपण मुख्य अतिथी मंचावरती घेतो आणि मैदानामध्ये एक रोमहर्षक सामना असल्यास सुरू आहे. लोकल बॉयज चिरनेरी टीम या संघामध्ये या सामन्यामध्ये आपण घेताना बघा रिव्ह्यू आलाय, चला चेक केलं जाईल. टीबी अंपायर आपण या वाईट साठी हा रिव्ह्यू आलाय त्या ठिकाणी. तदनंतर ग्रीष्मा 11 वागीरवाडा आणि ग्रीष्मा 11 मोठेजुई टीमचे पुरस्कर्ते काँग्रेस कमिटी मोठेजुईचे युवा नेते सन्माननीय अतिश गावण यांचं शुभ आगमन आहे. मी चंद्रकांत गोंदे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अतिश गावण यांचा सन्मान करायचा आहे. थर्ड अंपायर या. चला वाईट साठी रिव्ह्यू आला, चेक केला जाईल. आमचे कमिटी मेंबर्स असतील त्याच वेळेला टीबी अंपायर आपण देखील या वॉर रूम मध्ये. सन्मान्य प्रवीण जगताप साहेबांचं इथे शुभ आगमन आहे. इंडियन आर्मीचे मेजर, मी विनंती करेन या निमित्तानं आपण त्यांचाही सन्मान घ्यायचा आहे. मनोज ठाकूर यांना विनंती करेन आपण त्यांचं सन्मान करायचा आहे. इंडियन आर्मीचे मेजर जगताप साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल कॉल, कारण बॉल टप्पा पडला थोडा आतमध्ये आला वाईड लाईनच्या, त्यामुळे पंचांनी लिगल बॉल घोषित केला आणि खेळाडू देखील थोडा शफल झाला होता, पण तो वाईड लाईनच्या आतमधून बॉल आला त्यामुळे लिगल बॉल पंचांनी घोषित केला. त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळाडू असतील परेश परदेशी. यावर लॉफ केला बॉलला 20 स्टेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि त्यांच्या दिशेने स्ट्रोक्स, खराब फिल्डिंग, त्याचा फायदा. 1 रन या बॉलवरती मिळाली परेश परदेशीला आणि चेन्नई टीमला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये मात्र प्रथमेश गावणने सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघाला. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एकही खेळाडू बाद झाल्याने ही जमेची बाजू असेल चेन्नई टीमसाठी. सध्या आपण व्यासपीठावर दत्त उत्सव कमिटी चिरनेर कातरपाडा या कमिटीचे अध्यक्ष आणि गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय करण पाटील यांचं शुभ आगमन आहे. मी हेमंत परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण करण पाटील यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर व्यासपीठावर मूर्तिकार नारायण चिरनेरकर आणि मूर्तिकार अमित चिरनेरकर यांचाही सन्मान होईल. मी जगदीश ठाकूर आणि प्रवीण म्हात्रे यांना विनंती करेन आयोजक की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या. आता विजयासाठी आपण जर पहिल्या 24 बॉलमध्ये 37 धावांचं समीकरण असेल मॅचमध्ये चेन्नई टीमला. बघा दोन्ही टीमला सूचना असेल थोडंसं आपण स्पीडअप करा. खरं तर मगाशीच अलंका दादांनी सूचना दिली आपल्या संघाला देखील, जरी संघ घरचा असला तरी नियमावली प्रत्येकाला सारखी. डिसिप्लिन शिस्तबद्ध आयोजन म्हणजे तिरंगा चषक. गेले 10 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेने मात्र एक गौरवशाली परंपरा प्राप्त केली आहे. तिरंगा चषक काँग्रेस आय व युवक काँग्रेस कमिटी चिरनेर होम यांच्या वतीने आपण पाहिलं या स्पर्धेचं आयोजन. आणि सध्या आपण 10व्या पर्वामध्ये आहोत आणि मंचावरती मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होताना पाहत आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल, हॅमर केला बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह, वेगवान फटका आहे. मागे फिल्डर लॉंगॉनचा सरकला, त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीन समोर बॉलला थांबवत असताना सिंगल रन मिळाली. मागचा सामना एकतर्फा झाला. त्या ठिकाणी पिरकोन 11 पिरकोन संघाने मोठीजुई टीमला पराभूत केलं. परंतु या मॅच मध्ये जरी टार्गेट कमी असलं तरी फिल्डिंग करणारा प्रतिस्पर्धी संघ त्याही टीमकडे चांगली गुणवत्ता. भोलेनाथ आवरे टीव्ही अंपायर, यस ऑब्जेक्शन आलाय, बॉलरच्या शैलीवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलाय. टीव्ही अंपायर आपण लगेचच या चेक केलं जाईल. त्या ठिकाणी शैली तपासली जाईल. ज्या त्रुटी असतील किंवा नसतील त्यामध्ये गोलंदाज देखील भर टाकेल यात शंका नाही. आपण सामना सुरू ठेवा, ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. सदा नारायण चिरनेरकर मूर्तिकार आणि अमित चिरनेरकरांचा सन्मान होईल. तदनंतर व्यासपीठावर चिंचोली गावचे उद्योजक सन्माननीय विश्वनाथ शेठ साहेबांचे इथे शुभ आगमन आहे. मी त्यांचाही सन्मान करण्यासाठी विनंती करेन योगेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण चिंचोली गावचे युवा उद्योजक विश्वनाथ शेठ साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. नारायण चिरनेरकर आणि अमित चिरनेरकर यांचंही स्वागत होतोय. यावला फ्लिक ऑफ द रिस्ट, क्या बात आहे, कमालीचं टायमिंग.
बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला स्क्वेअर लेगच्या बाहेर, हवाई सफर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. आज शेवटची रात्र या स्पर्धेची आणि शेवटच्या रात्रीमध्ये एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. या करता ठिकाणी असले आमचे सर्व कलाकार, त्यांचं विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय. आणि षटकार या ठिकाणी साहिलच्या बॅटमधून आला, मच निडेड सिक्सर, 6 धाबा चिरणे संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावसंख्या तब्बल बिनबाद 12. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, यावेळेला डाऊन द ग्राउंड विसेप मध्ये केले, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. थ्रू द कव्हर्स हा फटका आपण पाहिला, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली ती म्हणजे साहिलला सिंगल रन मिळाली टीम चिरनेरला. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावर 13, 42 पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. मंचावरती आपण पाहता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती, रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला दिशा आणि गती देणारे आदरणीय प्रवीणदादा ठाकूर, माजी आमदार मधुकर शेठ ठाकूर यांचे चिरंजीव. त्याचवेळेला आपण पाहता मंचावरती या तर गावचे नव्हे तर या विभागातील एक दानशूर युवा व्यक्तिमत्व सागर शेठ कार पाटील यांना आपण पाहता मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना. आणि त्याच वेळेला आपण पाहिला मंचावरती दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आदरणीय युवा उद्योजक प्रसिद्ध व्यक्तिमत्व अनिकेत भाई भगत यांना आपण मंचावरती सामन्याचा आनंद घेताना पाहताय. सर्वांचं खरं तर मी पुन्हा एकदा या तिरंगा ट्रॉफीमध्ये चिरनेर वासियांच्या वतीनं आपलं सर्वांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय. याही वेळेला ऑन साईडला फटका खेचून मारला मिड विकेटमध्ये फिल्डर, त्यांच्या दिशेने स्ट्रोक, चांगली फिल्डिंग, फेकी अतिशय वेगवान. 1 रन या बॉलवरती आली. एका रनने मात्र संघ थोडासा पुढे सरकतोय. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल बिनबाद 14. चिरनेर संघ घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावरती खेळतोय, त्यामुळे थोडासा दबाव या खेळाडूवरती राहील, कारण मोठ्या संख्येने घरचे पाठीराखे त्यांच्या मात्र अपेक्षा वाढल्या त्या खेळाडूंकडून. पहिल्या सत्रामध्ये चांगली चमकदार कामगिरी या टीमची राहिली जरूर, पण धावांचा पाठलाग करता 42 आणि ज्यामध्ये साहिल इम्पॅक्ट टाकतोय या मॅच मध्ये. हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह, फक्त बॉलला उडवल्या वरती, कव्हरच्या वरून बॉल मागे सरकलाय, थोडासा आउटफील्डला स्लो झालाय. अगदी लास्ट मोमेंटला बॉलला थांबवत असताना सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, रन आउट. 3ऱ्या रनचा प्रयत्न होता आणि इथे रन आउटचा शिकार झालाय साहिल चव्हाण हा खेळाडू. असं म्हणतात ना, अतिघाई संकटात नाही. दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप, त्याचा फायदा झाला प्रतिस्पर्धी संघाला, आवरे टीमला. खेळाडू बाद झालाय साहिल चव्हाण. रात्री ठीक 12 वाजता खऱ्या अर्थानं आपल्या राजांची जयंती आहे आणि ती शिवजयंती आपण या तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं आज साजरी करणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या, कारण हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आहे. कारण आपला राजा हा देव नव्हता, पण त्यांच्यामुळे आज लाखो मंदिरामध्ये देव बसले आहेत. अशा राजांची भव्य अशी मिरवणूक, त्यामध्ये घोडे असतील, मावळे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अशा अनेक कलाकारांचा ताफा असेल. तरी हा कार्यक्रम आपण नक्की आपल्या राजांचा आहे, त्यासाठी आपण सर्वांनी येण्याची कृपा करायची आहे. चला आता धावसंख्या आपण कॅल्क्युलेशन सांगूया. 16 धावा धाव फलकावरती आला, त्यामुळे आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी जबरजबल या मॅच मध्ये 26 धावांचं समीकरण. 18, 14 आणि 26 धावा. 19 फेब्रुवारी जगात भारी, 19 फेब्रुवारी असं म्हणतात. ज्या पद्धतीने आपण लक्ष्मीपूजन दिवाळीच्या सणाला आपल्या घराबाहेर सकाळी संध्याकाळ दिवे लावतो आणि रांगोळ्या काढून मोठ्या जल्लोषाने तो सण उत्सव साजरा करतो, त्याचप्रमाणे 19 फेब्रुवारी हा दिवस तुम्हा आम्हा सर्वांनी खरं तर आपल्या घराबाहेर सकाळ संध्याकाळ दिवे लावा, भगवा ध्वज आपल्या घरावरती फडकवा आणि राजांचा हा सण मात्र महाराष्ट्रामध्ये दणदणीत सर्वांनी साजरा करा, हे तुम्हा आम्हा सर्वांना आम्ही नक्कीच विनंती करेल. कारण राजांची जयंती नसून हा एक मोठा सण म्हणूनच साजरा व्हावा आणि तरुण पिढीला मात्र, येणाऱ्या भावी पिढीला मात्र त्याचा आदर्श देखील राहील, असं आपण नक्कीच योगदान द्या, सर्वांना विनंती राहील. आणि आज रात्री 12 नंतर जल्लोष तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या वतीनं हा दुग्ध शर्करा योग आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि राजांची जयंती मोठ्या उत्साहात तुम्हाला या तिरंगा ट्रॉफीमध्ये या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल. सिंगल आली. आता येणारे 17, 14 आणि 25 धावा. आयोजकांची लगबग आपण पहिल्या रात्रीपासून पाहिली. आजची शेवटची रात्र. प्रत्येकांचा मान सन्मान करणं हे त्यांचं परम कर्तव्य. आलेला प्रत्येक पाहुणा त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं होताना पाहिला. त्याच वेळेला आपण पाहिलं बऱ्याच क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये आपण येताना पाहिली. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील मी जरूर प्रत्येकापर्यंत पोहोचवेल. बघा, इथे डबल शॉट लागला
अगदी बॉटम एंडला बॉल लागला आणि त्यानंतर बॅटचा फ्लो खाली येईल तोवर मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अँगलला बॅटला हा स्पर्श करणारा चेंडू आपण पाहिला. त्या ठिकाणी सिंगल आली. खरं तर तिरंगा ट्रॉफीचं हे 10वं पर्व आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या किंवा अनेक स्पर्धा काही ठिकाणी नावासाठी होतात, काही ठिकाणी नफ्यासाठी होतात. म्हणजे एकमेव अशी स्पर्धा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून होणारा प्रत्येक नफा हा खरं तर स्तुत उपक्रमासाठी राबवला जातो. आता स्तुत उपक्रम म्हणजे काय असेल? 14 फेब्रुवारी आपण सर्वजण व्हॅलेंटाईन डे म्हणूनच साजरा करतो. इथे बघा फटका फसला, पण हा दिवस आपल्यासाठी का दिवस आहे याचं कारण पुलवामा मध्ये शहीद झालेले जवान. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मला आजही आठवते खरं तर 7वं पर्व होतं आय थिंक. त्या 7व्या पर्वामध्ये प्रेक्षकांतून देखील वर्गणी काढली होती आणि जितकी वर्गणी प्रेक्षकांकडून मिळाली तितकी वर्गणी आयोजकांनी त्याच्यामध्ये टाकली आणि ती सर्व निधी पुलवामातील शहीद झालेल्या जवानांच्या घरी जाऊन पोहोचवली. हे खरं तर 1 लाखाची निधी कधी 1 लाखाचा भरघोस त्यांना खरं तर पाठवल त्या जवानांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या कुटुंबात पोहोचवणारा हा खरं तर तिरंगा चषकाचे सर्व आमच्या आयोजक आहेत. त्याच वेळेला आपण पाहिला जेव्हा आपल्या खरं तर विभागामध्ये प्रलय झाला, बऱ्याच ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, अनेक ठिकाणी वित्तहानी झाली, जीवितहानी झाली. अशा परिस्थितीमध्ये देखील या तिरंगा चषकाच्या आयोजकांनी मात्र त्यांना मोठ्या मनाने मात्र सढळ हाताने मदत केली आणि अनेक आपल्या विभागातील आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप जर कोणी केलं असेल तर तिरंगा चषकाच्या सर्व कमिटीने केलं. त्यांचं खरं तर मी मनापासून आभार व्यक्त करेन. आदर्श घ्यावा प्रत्येक आयोजकाने, असं काम या आयोजकांच्या माध्यमातून आपण सातत्याने होताना पाहिलं. म्हणूनच या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. मग प्रेक्षक असो किंवा खेळाडू असो, आमच्यासारखे समालोचक असतील, सर्वजण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. अशी स्पर्धा मानाची, सन्मानाची, गौरवशाली परंपरा चिरणे नगरी जपणारी तिरंगा चषक ट्रॉफी सध्या आपण या मैदानावरती पाहत आहे. अंतिम रात्रीमध्ये आपण आहोत आणि मैदानामध्ये सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज. अवरे विपक्ष चिरणे अशी ही लढत. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स, लॉफ केला बॉलला, ताकदीचा वापर केला, फलंदाज आले मैदानाच्या आतमध्ये, विवेक हातनोलकर त्यांचा धमाका षटकार. मालीचं टायमिंग विसेप मध्ये खेळत असताना या टीम मधला की प्लेअर मधल्या फळीतला अतिशय स्फोटक खेळाडू विवेक हातनोलकर तो आला मैदानामध्ये. षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले, चॉप केला बॉलला, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, कव्हरला मात्र त्या ठिकाणी बॉल फील्ड झाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. सेन्सिबल क्रिकेट. कधी कधी डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल रन देखील फार महत्वाचे असतात. त्या रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू, आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये 13 बॉल आणि विजयासाठी 17 रनचं समीकरण. हा बॉल अतिशय निर्णायक आहे आणि समोर ऋषी नारंगीकर हा खेळाडू स्ट्राईक एंडला असेल. शेवटचा बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न केला, लॅप शॉट. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट मधलं पाहायला मला ऋषीच्या माध्यमातून त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चला दणदण करत सीमा पार चौका. थँक्यू. या स्पर्धेला रानसे प्रीमियर लीगचे सर्व यशस्वी आयोजक आमचे ज्ञानेश्वर शिंगवा आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या इथं आगमन आहे. अतिशय भव्यदिव्य अशी रानसे प्रीमियर लीग पाहिजे त्याचे सर्व आयोजकांचं मनपूर्वक आम्ही स्वागत. व्यासपीठावर शिवसंकल्प असोसिएशन उरण नवी मुंबई या असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे एक उत्तम समालोचक देवडाकी सर इथे उपस्थित. मी आमच्या आयोजकांच्या वतीनं अमर परदेशांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण देवडाकी सरांचा सन्मान करायचा आहे. भगत सर खरं तर आपण पाहिला जो धाडसी फटका आता ऋषी नारंगीकरने मारला रिव्हर्सचा, असं म्हणतात लगी तो आबाद नाही तो बरबाद. आणि काय टायमिंग होतं ऋषीचा. आणि या फटक्यासाठी क्रिकेटला धर्म मानणारे आदरणीय प्रवीण ठाकूर साहेब जे मंचावरती उपस्थित त्यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ऋषी नारंगीकर या खेळाडूला. क्या बात आहे. मोटिवेट करत असताना आपल्या खेळाडूंना सन्माननीय प्रवीणजी ठाकूर साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर त्यांच्या वतीने आपण पाहता हे पारितोषिक आलंय ऋषी नारंगीकर या खेळाडूला. 12 बॉल आणि विजयासाठी आता 13चं समीकरण मैदानामध्ये आलं. हे षटक फार महत्वाचं आहे. मॅजिकल स्पेल टाकावं लागेल गोलंदाजाला. या ओव्हरमध्ये संदीप गावन, वन ऑफ द लिजंड, ज्याने खरं तर आवरे संघाच्या क्रिकेटला दिशा गती दिला असा 40+ मास्टर आलाय या खरं तर षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल थोडासा बाहेर काढला, अँगल बनवत असताना बॉल टॉस झाला, राईस झाला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. आता येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी
13चं समीकरण या मॅच मध्ये आहे. सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील आता अवरेज संघाला या सामन्यामध्ये. एका बाजूने जो मोमेंटम पहिल्या 3 ओव्हरमध्ये मिळालाय त्याला पुढे घेऊन जायचं आहे. विवेक हातनोलकर आणि ऋषी नारंगीकर या दोन खेळाडूंना. 12-13चं समीकरण त्यानंतर 11 बॉल 13. याही वेळेला आपण पाहिला बॅकफुटला गेले होते. वेगवान चेंडू होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि इथे मात्र क्विक सिंगल, चिक्की सिंगल पूर्ण केली या दोन्ही फलंदाजाने. एक रन या मॅच मध्ये महत्वाची राहील. आता इथून मात्र पुढच्या प्रत्येक बॉलवरती 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू 1 रन मात्र समीकरण बदललं. आता 10 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावांचं समीकरण. आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना. नेक्स्ट मॅच देखील तितकीच तुम्हाला उत्कंठावर्धक पाहायला मिळेल. टाकीगाव विपक्ष गोवटणे या दोन संघामध्ये लढत असेल आणि त्यानंतर पुढचा सामना असेल 11 स्टार तारा विपक्ष देवा ग्रुप आवरे. असे करत संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. सातत्याने चर्चा असते या स्पर्धेची. सफल झाले होते, फॉलो केलं फलंदाजाला. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि अतिशय अनुभवी खेळाडू संदीप गावण या षटकामध्ये आपली कौशल्य, गुणवत्ता, नैपुण्य सिद्ध करत असताना डाव्या हाताचा गोलंदाज त्या ठिकाणी ऋषीला मात्र डॉमिनेट करतोय. डॉट बॉल आला. आता 9 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावांचं समीकरण. 9 बॉल 12 हे कॅल्क्युलेशन. हे 3 बॉल या षटकामधील फार महत्वाचे. मगाशी म्हटलं हे षटक अतिशय इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. मॅजिकल स्पेल टाकावं लागेल. हलकीशी कडा लागली बॉल त्या ठिकाणी थर्ड मॅनला चुकी झाली. झेल व्हायला हवी होती. हाफ चान्सला तुम्हाला आता फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला सामना जिंकता येईल. आणि इथे मात्र जीवनदान मिळालं ऋषीला. त्याही पेक्षा महत्वाची सिंगल रन मिळाली बॅटिंग करणाऱ्या चिरनेर टीमला. आता 8 बॉलमध्ये विजयासाठी 11चं समीकरण. 8-11 या 2 बॉलवरती देखील बरंच काही रहस्य दडलंय. संदीप गावण या 2 बॉलमध्ये एका दुसरा विकेट घेईल का, तर एका बाजूला विवेक हातनोलकर जो नेहमी विध्वंसक फटकेबाजीसाठी ओळखला जातो, त्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल का हे आपल्याला पाहायचं आहे. 8-11 शॉर्ट प्लेन बॉल पूल केलाय. बॉलने उंची घेतली, अंतर कदाचित कमी कापलंय. फिल्डर ऑफ द बॉल आणि इथे मात्र झेल बाद या सामन्याला कलाटी देणारा क्षण. टीमचा संकटमोचक खेळाडू विवेक हातनोलकर चाललाय मैदानाच्या बाहेर. आता समीकरण बनलंय 7 बॉल 11. कमबॅक केलं. 7 बॉल 11 समीकरण होतं 12 बॉल 13. म्हणजे पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या त्या ठिकाणी संदीप गावण या गोलंदाजाने. अनुभवी खेळाडू संघाच्या मदतीला धावून आला. एक्सपिरियन्स खेळाडू त्याने मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. पण तो सामना संपलेला नाहीये. चिरनेर संघ या संघाकडे अगदी डेथ ऑर्डर पर्यंत चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे त्यांना आता एखादा स्कोरिंग शॉट मारावा लागेल. 7 बॉल 11चं समीकरण. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज विनय गोंधळी. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल जेव्हा जेव्हा मैदानामध्ये आलं क्रिकेटमध्ये तेव्हा तेव्हा फलंदाज हा नेहमी आक्रमक राहिला, उजवा राहिला. आता या मॅच मध्ये एखादा मोठा फटका विनयच्या बॅटमधून येईल का, हा बॉल फार महत्वाचा आहे. 7 बॉल 11 रोमहर्षक सामने आपण पाहिले. या मैदानामध्ये 2 बॉल 1 रन देखील आपण कलबे संघाला न होताना पाहिले. साई संघाचा राकेश मोगल त्यांनी काय कमालीची गोलंदाजी केली. त्यामुळे या विकेट आणि या मैदानाचा एक वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला मागील 3 रात्रीमध्ये. या मॅच मध्ये 7-11चं समीकरण. दबाव थोडासा आता चिरनेर टीम वरती. या षटकामध्ये संदीप गावणने कमबॅक केला. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना एकसा कव्हरला डीप मध्ये फेडत त्यांच्या हातामध्ये बॉल चाललाय. फक्त सिंगल रन आली आणि हे षटक जर आवडलं असतं एकदा जोरदार डाव द्या. या ओव्हर मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. एक बहुमूल्य विकेट विवेक हातनोलकरचा घेतलाय. आता 6 बॉल आणि विजयासाठी 10 धावांचं समीकरण. सहा चेंडू आणि 10 धावा. क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहिला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे फ्रंट फुटला होता त्या ठिकाणी स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्मृती चिरनेर संघ. आणि त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये जसा संदीप गावण आला 40+ मास्टर असं म्हणतात. 1 धाव उत्तम आरोग्यासाठी 40+ क्रिकेट. आणि आजही त्यांची गुणवत्ता तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. शेवटचे 6 बॉल 10
च कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलं. कोण जिंकणार हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला या सामन्यामधला थ्रिल, रोमांचक थरार या ठिकाणी अनुभवायला मिळेल. काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटी चिरनेर भोम यांच्या वतीने आपण पाहता तिरंगा चषक 2025 हे दमदार पर्व, ज्यावर आहे तमाम चिरनेर वासियांना गर्व. गेले 10 वर्ष आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहत आहे. सध्या आपण 10व्या पर्वामध्ये आहोत. पहिलं दशक पूर्ण केलंय या आयोजकांनी या स्पर्धेचं. समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी विनय गोंधली, तर एका बाजूला असेल ऋषी नारंगीकर. बॉलिंग मार्कवरती शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील रोहित म्हात्रे यांच्याकडे खरं तर या सामन्याचं भविष्य दिलं सोपावलं संघनायकाने. 6 मध्ये 10 धावा त्यांना डिपेंड करायच्या, तर एका बाजूला 6 मध्ये 10 धावा करायच्यात फलंदाजांना. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली तर आउटफील्ड अतिशय टणक आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं विकेट सुंदर आहे. फ्लड लाईट आपण जर पाहिली प्रचंड उजेड तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपण पाहिलं प्रेक्षकांची अलोट गर्दी आजच्या रात्रीमध्ये तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती पाहताय. 6 बॉल आणि 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. चला थोडी घाई करा, विनंती राहील प्रत्येक टीमला. नेक्स्ट मॅच गोवटणे विपक्ष तुम्हाला लढत पाहायला मिळेल टाकीगाव. चौथा सामना असेल तारा विपक्ष आवरे. अशा लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये चित्तथरारक सामना. 6 बॉल 10. पहिला चेंडू बिगिटचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डीप मधून धावून आलाय, झेल सोडलाय, जीवनदान, चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं आपण नेहमी म्हणत असतो आणि इथे आपण पाहिलं जीवनदान दिलं त्या ठिकाणी विनयला आणि त्याहीपेक्षा 1 रन मिळाली आणि त्याहीपेक्षा ऋषी नारंगीकर या खेळाडूला स्ट्राईक मिळाली. हा खरं तर महत्वाचा क्षण राहील या सामन्यामध्ये. शेवटचे 5 बॉल 9 धावा, एक मोठा फटका कंपल्सरी तुम्हाला या मॅच मध्ये खेळावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी आणि क्षमता आहे ऋषी नारंगीकर या खेळाडूकडे. नेहमी आपण पहिला कॉन्फिडन्स त्याच्या बॅटमध्ये आपण इनिंग मध्ये नेहमी बघितलाय. आता या सामन्यामध्ये परत तो खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय आणि 5 बॉल 9चं समीकरण चिरनेर संघासमोर उभं राहिलंय. असं वाटलं हा सामना एकतर्फा होईल, परंतु 4थ्या षटकामध्ये जे कमबॅक संदीप गावणने केलंय त्यानंतर या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली. कोण जिंकणार हा सामना, चिरनेर की आवरे, यासाठी मात्र हा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित म्हात्रे यावेळेला तेज सरळ बॉल लाऊड अपील झाली लेग बिफोर द विकेट साठी आणि इथे लेग बाईच्या स्वरूपात सिंगल रन आली आहे. आता 4 बॉल आणि विजयासाठी 8चं समीकरण. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेट मात्र 8 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या चिरनेर टीमला आता धाबे दणाणले चिरनेर संघाचे. एक मोठा फटका यायलाच हवा या 4 बॉल मध्ये, अन्यथा हा सामना जड होईल. चला टीव्ही अंपायरकडे आपण जाऊया पुन्हा एकदा ऑब्जेक्शनला बॉलरच्या शैलीवरती. जय भोलेनाथ आवरे, तर एका बाजूला स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्मृती. चिरनेर या 2 संघामध्ये ही लढत. मरावे तरी कीर्तिरूपी उरावे. आदरणीय बाजीरावांना यांच्या स्मृतीस आपण नक्कीच अभिवादन करूया. नेहमी या स्पर्धेसाठी दमदार त्यांचं योगदान राहिलं. त्याला चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. आपण सामना सुरू ठेवा. 4 बॉल आणि 8 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम षटकाचा हा थरार चिरनेरच्या खरं तर धर्तीवरती आपण पाहता चिरनेर विपक्ष आवरे या 2 संघांमध्ये. याही वेळेला ओव्हर पिच बॉल, हलकीशी कडा, नशिबाची साथ. इथे लक फॅक्टर ऑन. बॉल मात्र चालला त्या ठिकाणी डीप थर्डमॅनला सीमा पार, चौकार. बघा पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा. सिंगल डबलला महत्व द्यावंच लागेल या सामन्यामध्ये. सिंगल डबल रनला महत्व द्यावं लागेल. जर का एखादा विकेट मिळाला आवरे टीमला तर पुन्हा दबाव आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. आता 2 चेंडूमध्ये 4चं समीकरण. कहाणी में ट्विस्ट. चिरनेर संघ देखील तितकाच प्रयत्न करतोय. एका संघाच्या वाटेला असेल पराजय तर एका संघाला वाटेला असेल विजय या सामन्यामध्ये. 2-4 रिव्हर्सचा प्रयत्न आहे. इथे आपण पाहिलं लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे. स्ट्राईक मिळाली ऋषीला. आता 1 बॉल आणि विजयासाठी तब्बल 3चं समीकरण. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 3. शेवटच्या बॉल वरती हा सामना आलाय. अंतिम 1 चेंडू आणि 3 धावा. लोकल बॉय ऋषी नारंगीकर
आपल्या पाठीराख्यांना या ठिकाणी विजयाचा जल्लोष करणे संधी निर्माण करून देईल का, की एका बाजूला पुन्हा एकदा आवरे संघाचा रोहित मात्र या शेवटच्या बॉलवरती आपली गुणवत्ता सिद्ध करेल का? चला पाणी हवाय, चला पाणी घेऊन चला बारवे काढू लवकर, चला वेळ वाचू आपण. पाणी हवाय बघा. आता थोडासा दबाव दोन्ही संघांवरती राहील, दोन्ही खेळाडूंवरती. ऋषी नारंगीकरवरती एका बाजूला असेल, रोहित मात्रेवरती दबाव. 1 चेंडू आणि 3 धावा. सामन्यामध्ये मात्र कमालीचा आपण पाहिलं, या ठिकाणी उतार चढाव पाहायला मिळाले, अप अँड डाऊन्स. 1 बॉल 3. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, त्या ठिकाणी आपण पहिल्या 5. सेकंड ओव्हरमध्ये आल्या होत्या संदीप गावणच्या अगेन्स्ट 11. ऋषिकेश गावणने तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 दिले आणि तोच संदीप गावण सेकंड स्पेलमध्ये जेव्हा चौथ्या षटकामध्ये आला तेव्हा त्याने 3 धावा खर्च करत या सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण केली. आता 1 चेंडू 3 धावाचं कॅल्क्युलेशन. शेवटच्या बॉल पर्यंत हे वैशिष्ट्य राहिले तिरंगा चषकाचं. सातत्याने दरवर्षी सामने हे रोमहर्षकच झालेत या स्पर्धेमध्ये. आणि इथे आपण पाहिलं आता शेवटचा 1 बॉल 3 प्रेक्षकांच्या डोक्याला सुन्न करणारा हा सामना, हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जय भोलेनाथ आवरे विपक्ष स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्पर्धेत चिरनेर या 2 संघामध्ये हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार आवाज दोन्ही टीमसाठी. 1 चेंडू आणि 3 धावा. लास्ट बॉल थ्रिल. बॉल तयार. समोर ऋषी. पुन्हा एकदा ट्विस्ट. थांबवलंय गोलंदाजाला ऋषीने. आणि इथे आपण पाहिला तर थोडासा आता दबाव राहील दोन्ही खेळाडूंवरती. 1 बॉल मध्ये 3 म्हणजे मोठा फरक घ्यावा लागेल ऋषीला या सामन्यामध्ये आपल्या संघाच्या विजयासाठी. चिरनेर की आवरे की चिरनेर, याचं उत्तर तुम्हाला आता या बॉलवरती मिळेल. सर्व जे प्रेक्षक बसले ते उभे राहिले त्या सामन्यामध्ये सामना पाहण्यासाठी, कारण हा सामना आता शेवटच्या क्षणापर्यंत आलाय. 1 बॉल 3 तिरंगा चषकाचे आयोजन. आणि या सामन्यातला आजच्या रात्रीमधला खतर आपण पाहिल्या स्पर्धेतला आजच्या रात्रीमधला सर्वोत्कृष्ट सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोहित टू ऋषी. 1 बॉल 3 धावांचं समीकरण. आडव्या बॅटने केले फटका, इतका वेगवान नाहीये. सिंगल कंप्लीट. सेकंड साठी निघाले, 2 धावा आल्या. तिसरी कंप्लीट होईल का, तर इथे नाही आहे. कम बॅक केलंय या सामन्यामध्ये. घरच्या मैदानावरती पराभूत केलं चिरनेर टीमला. जय भोलेनाथ आवरे टीमने. जो जीता वही सिकंदर. अभिनंदन आवरे टीम. हार्ड लक चिरनेर. चांगला सामना आणि इथे मात्र विजय झाला क्रिकेटचा. दोन्ही संघांचं अभिनंदन. चला लगेचच पुढच्या मॅच साठी गोवटणे आणि त्यांच्या बरोबर असणारा संघ रेडी राहा. टाकीगाव चाट संघाच्या वाटेला फिल्डिंग आली आहे, त्यांनी लवकर मैदानात ताबा घ्या. सूचना असेल आयोजकांच्या वतीने. सामनावीर या सामन्याचा ज्याने 4थ्या ओव्हरमध्ये सामन्याला कलाटणी दिली, वन ऑफ द लीजन मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर इन आवरे टीम, खेळाडू आहे संदीप गावण. सामनावीर. अभिनंदन संदीप. चला लवकर या, आपण लगेचच इकडे टाकी गावला देखील विनंती राहील, आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. या मॅच मध्ये सामना लगेच सुरू करायचा आहे. आजच्या रात्रीमधला हा 3रा सामना. यानंतर आवरे देवा ग्रुप आवरे आणि 11 स्टार तारा दोन्ही टीम आपण रेडी राहा. चला प्रेक्षक आपण मैदानाच्या व्यासपीठासमोर जे प्रेक्षक त्यांना विनंती, आपण बाजूला व्हा. संदीप गावण. अभिनंदन. ऋषिकेश आपण यायचं आहे. सन्माननीय प्रवीण ठाकूर साहेबांकडनं आपल्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक होतं. आणि मॅन ऑफ द मॅच आपल्या असते. या इकडे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लेजंड खेळाडू संदीप गावण. या रोशन सर. हॅलो. उरण अलिबागचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर साहेबांचे सुपुत्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा ॲडव्होकेट सन्माननीय प्रवीण ठाकूर साहेब, त्याप्रमाणे चिरनेर गावचे युवा उद्योजक सन्माननीय सागर शेठ खारपाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब संदीप गावण हार्दिक
अभिनंदन संदीप गावंड याही वयामध्ये हा सामना आपल्या बाजून झुकवलाय. ऋषिकेश आपण याचा ऋषिकेश नार्गेकर आपण या आपल्यासाठी 500चं पारितोषिक आहे. तर या स्पर्धेनिमित्तानं आज स्वर्गीय मधुकर शेठ ठाकूर साहेब अलिबाग उरणचे आमदार म्हणून काम करत असताना या तालुक्याचा विकास ज्यानं साधला आणि मात्र जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे आज आपल्यामध्ये ते नाही आहेत, पण त्यांचा वारसा समाजामध्ये अखंडपणे चालवणारं काम सन्मान्य प्रवीण ठाकूर साहेब करतात. अर्थात राजशेखर खारपाटे आणि खारपाटे परिवार या परिवाराशी त्यांचं ऋणानुबंध आहे. तरी मी त्यांना विनंती करेन की आपल्या या स्पर्धेबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करण्या अगोदर आपल्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं ऋषिकेशला, ते आपण द्यायचं आहे. नमस्कार मंडळी. तिरंगा चषकानिमित्त आज चिरनेर येथे आपल्या आमंत्रणाचा स्वीकार करून मला येता आलं याचा मला अतिशय आनंद आहे. सगळ्यात प्रथम जर बघायचं झालं तर आपले बाजीराव अण्णा परदेशी जे आपल्यात नाहीत, त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या स्मृतीपितर्थ आपण हे चषक भरवताय. खरंच अतिशय चांगला माणूस आपल्यातनं निघून गेला याचं दुःख आहे. असं असतानाही त्यांचे कुटुंबीय किंवा परदेशी कुटुंबीय मी इकडे सगळे बघितले, ही मंडळी स्वतः या ठिकाणी राबून सगळं काम करतायत किंवा हा चषक काँग्रेस पक्षाच्या नावाने आपण ठेवलाय. मला अतिशय आपला आनंद आणि अभिमान आहे. चिरनेर सारख्या आपण जर बघायचं, चिरनेर हे सगळ्यात प्रसिद्ध गाव आहे, सुप्रसिद्ध गाव जर कुठलं असं उरणमध्ये तर चिरनेरच. का चिरनेरचा सत्याग्रह असो, चिरनेरचा आपला महागणपती असो, किंवा या अशा प्रकारची क्रीडा नगरी किंवा खार पाटील कुटुंब की ज्यांनी आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावचं, म्हणजे शेवटी कसं असतं प्रत्येकाचा काही ना काही वाटा असतोच. आपल्या सगळ्या गावकऱ्यांचा देखील वाटा त्यांच्या सोबत आहे, तुमचं सगळ्याचं सहकार्य आहे आणि ही मंडळी देखील चांगलं कार्य करत आहे. आम्हाला खात्रीने याचा आनंद आहे, अभिमान आहे. आमच्याकडनं आपल्या या संपूर्ण सामन्याला शुभेच्छा. आता मला समजलं की रात्री 12 वाजता आपण मिरवणूक काढताय, अतिशय चांगले विचार. आत्ताच समजलं की आता पुलवामा मागचा जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या वेळेस आपण सर्व मंडळींनी आपली वर्गणी पाठवली. चांगला विचार करणं ही अतिशय चांगली गोष्ट असते आणि आपण तो सगळे चांगला विचार करता. मला खात्री आहे चिरनेर गाव हे केव्हाही चांगलंच आहे, सुवर्ण गावच आहे, मला माहिती आहे. मी आपण सर्वांना सर्व ग्रामस्थांना देखील शुभेच्छा देतो. आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे पक्षाच्यासाठी आपण या ठिकाणी, कारण हे जे आपण करताय हे पक्षाच्यासाठी करताय, पक्षाच्या वाढीसाठी करताय किंवा 4 लोकांना आपल्या पक्षाची माहिती व्हावी म्हणून करताय. मी आपल्या सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो. खारपाटील कुटुंबाचा पाठिंबा असतो यात वादच नाही, तुम्ही सांगता, पण वादच तिथं मंडळी चांगली आहेतच, वादच नाही, पण तुम्ही पण मंडळी त्यांना सहकार्य करता. शेवटी सगळेजण आपण एकमेकाच्या हातात हात घालूनच पुढे जातो. त्यामुळे तुमचं देखील सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन आणि एका चांगल्या गावचे आपण सगळे ग्रामस्थ आहात. मी आपल्या सर्व ग्रामस्थांना अभिनंदन करून आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय सुंदर असं मनोगत त्यांच्या मुखामधनं आपण ऐकलंय. आयोजकांबद्दल, गावाबद्दल आणि पक्षाबद्दल अतिशय चांगले मनोगत त्यांनी व्यक्त केले. मनपूर्वक साहेब आपण आपलं मी सदस्य तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आवाज शिवसंकल्प असोसिएशनचे सन्मानित सदस्य देव डाके यांचा आपण आवाज ऐकूया. तत्पूर्वी सन्मानित अमितजी गावंड आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रवींद्र भगत मी जगदीश ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अमित गावंड सरांचं स्वागत करायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्यांचं समालोचन ऐकलंय, समालोचनाची आवड आहे, कुठलाही व्यावसायिक समालोचक नसताना मानधन न घेता एक कला म्हणून ज्या एक समालोचन करून सर्वांना मदत करतायत अमित सरांचं इथे शुभ स्वागत. जगदीश ठाकूर आमचे आयोजक, तिरंगा पतपेढीचे मॅनेजर यांच्या शुभ हस्ते होते. ओर टू देवदाकी सर. येस सर, थँक्यू सो मच. स्पर्धा आपण पाहतो तिरंगा चषक चिरनेर भूम. आजची अंतिम रजनी आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षक वर्गाचं करूया आपण सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक 3. मागील सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण रोशन पाटील तारा, उत्कृष्ट समालोचक आहेत, एक व्यावसायिक समालोचक आणि त्यांच्या समवेत रिव्हॉल्व म्हात्रे. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतो. बॉल हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आणि इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमापार चौकार.
4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतो. टाकेगाव संघ विंधणी ग्रुप ग्रामपंचायत मधला एक नामांकित संघ, एक दादा संघ म्हणून त्याची ओळख, एक बॅलन्स टीम म्हणून सातत्याने त्याकडे पाहिलं जातं. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रभंजन, एक अनुभवी खेळाडू, दुसऱ्या बाजूला एक यंग स्टार पाहायला मिळतो आणि त्याने आपल्या खेळानं सगळ्यांनाच भुरळ घातलेली आहे. गावदेवी गावठ्यांमधला सुद्धा आपण पाहतो, त्याला समोर टाकला होता, बॉल ड्राईव्ह केला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. सिंगल पाहायला मिळतो, स्ट्राईकचं रोटेशन, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. चौकार आला, त्यानंतर आपला एक एंड साबूत ठेवला आणि आपल्या नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आणलं. धावसंख्या पाहतो आपण 6 धावसंख्या, एक चौकार पाहायला मिळालं. गोलंदाज राऊंड द विकेट्स. यावेळी बॅटची वरची कडा लागली की काय, इथे मात्र पंचांचा बोट आभाळाकडं. पहिला धक्का, मोठा धक्का. फलंदाज आपण पाहतोय, ज्या खेळाडूवर अक्षरशः नजरा होत्या आजच्या रजनीमध्ये, अर्थातच इथे मात्र आपण पाहतोय चैतन्य झेलबाद. चांगला झेल त्या ठिकाणी टिपल्या. स्वस्तिक गावण पाहुण्यांचं या ठिकाणी प्रस्थान पाहायला मिळतंय. आज ज्या मान्यवरांच्या वतीनं आपण पाहतो या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आहे, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस रुपये 1,50,000 रुपयाचं. ते बक्षीस खऱ्या अर्थानं सन्माननीय सागरजी खारपाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचं सुद्धा